सरकार ने जो 10% आरक्षण देने का कानून लाया है, उससे आपकी क्या आपत्ति है? नाही, ते मागणीच नाही आहे ना. अब सरकार के मुख्यमंत्री हैं एकनाथ शिंदे, लेकिन मुखरता जरांगे पाटिल की ज़्यादा देवेंद्र फडणवीस के खिलाफ नज़र आती है। क्या इसका कारण ये है कि फडणवीस ब्राह्मण हैं और जो एकनाथ शिंदे हैं वो मराठा समाज से आते हैं? एक और मांग आपकी आई है जो हाल में आपने उठाई थी कि एक सगे सोयरे को लेकर के सरकार स्पष्टता लेके आए। उसमें एक तरफ आपकी मांग है, दूसरी तरफ उज्जवल निकम एक नामी वकील हैं, अब भारतीय जनता पार्टी ने उन्हें टिकट भी दे दिया है। उनका कहना है कि सगे सोयरे, इसकी परिभाषा तो बड़ी व्यापक होगी, ये पता कैसे चलेगा कि सगे सोयरे कौन है और उनको आरक्षण दिया कैसे जाएगा? देवेंद्र फडणवीसांनी खूप डाव टाकले माझ्यावरती, खूप की ते डाव पुढे फडणवीस का नाम चला ही आता है, मतलब क्या कारण है? मतलब सरकार में तो शिंदे, एक शिंदे हैं मुख्यमंत्री, अजित पवार भी डेप्यूटी सीएम। नाही ते तर बाबा ते विचित्र माणूस. Brought to you by Candid Dusting Powder. कैंडिड डस्टिंग पाउडर रेडनेस, इरिटेशन, स्वेट रैश और फंगल इन्फेक्शन जैसे 4 स्किन प्रॉब्लम्स का एक एक्सपर्ट सॉल्यूशन। अब रहो अनस्टॉपेबल कैंडिड डस्टिंग पाउडर के साथ। भारत में कहा जाता है कि जाति जाति नहीं है। अब इस जाति के नहीं जाने में भी एक अदा है। जब रिश्तेदारी की बात आती है तब जाति में व्यक्ति श्रेष्ठता को खोजने लगता है, लेकिन जैसे ही बात नौकरी या संसाधनों पर हक की आती है तो फिर उसी जाति में उससे एक पिछड़ेपन का बोध होने लगता है, उसमें एक मांग पैदा होती है। और इस मांग को हमने भारत में अलग अलग जगह उठते देखा है। कोई पिछड़ा साबित होना चाहता है, कोई अति पिछड़ा साबित होना चाहता है। अनेक आंदोलन हुए, जाट आंदोलन, गुर्जर आंदोलन, महाराष्ट्र में इसी तरह हमने मराठा आंदोलन को भी देखा है। अन्ना साहब पाटिल के ज़माने से आंदोलन चल रहा है, 1980 के दशक से। और इस सवाल पर अनेक क्रमशः अलग अलग दलों की सरकारों ने बहुत सारे फैसले लिए हैं और उनका निचोड़ आज हमारे सामने इस रूप में है कि 2016 में आरक्षण दिया गया। उसके बाद में वो सरकार नहीं रही, देवेंद्र फडणवीस की सरकार आई, उन्होंने एक एससी-बीसी की कैटेगरी बना करके आरक्षण दिया। वो आरक्षण कोर्ट में ठहरा नहीं। अब महाराष्ट्र में एकनाथ शिंदे की सरकार है, वो पुनः एक प्रयास कर रहे हैं। वो 1 महीने पहले सर्वसम्मति से विधानसभा में एक बिल लेकर आए हैं जिसमें मराठा समाज को पुनः 10% आरक्षण दिया गया है। ये मामला न्यायालय में भी विचाराधीन है, लेकिन साइड बाय साइड जो मराठा एजिटेशन है वो बंद नहीं हुआ है और इसके नायक हैं मनोज जरांगे पाटिल, जो अभी हमारे साथ हैं। बहुत बहुत स्वागत है सर ललन टॉप से इस बातचीत में। बड़ी लंबी यात्रा आप रोज़ करते हैं, लगातार जनसंपर्क करते रहते हैं, बावजूद उसके रात को 12 बजे आपने ललन टॉप के दर्शकों के लिए समय दिया, उसके लिए आपका अग्रिम धन्यवाद। सर, पहली चीज़ हम लोग यही जानना चाहते हैं कि आपने प्रकट रूप से किसी राजनीतिक दल का समर्थन नहीं किया है और बावजूद इसके अभी जब चुनाव चल रहे हैं तब आप दौरा कर रहे हैं इस पूरे मराठवाड़ा का। तो जब आप लोगों से मिलते हैं तो उनसे आप क्या बात करते हैं? नाही, त्यांची मराठीतच बोलतो मी. माझं मीर पांगर. मी त्यांच्या भेटी घेतोय गावागावात जाऊन. एक गोष्ट खरी आहे की आम्ही समर्थन नाही दिलं कोणाला, कारण आमची तयारीच नव्हती. ही निवडणूक लढवणं एवढी सोपी गोष्ट नव्हती, म्हणून तयारी नव्हती. आणि मी मराठवाडा नाही तर पूर्ण राज्यभर फिरतोय. सारखं पूर्ण राज्यात बैठका आहेत, राज्याच्या बाहेर पण आहेत, कर्नाटकमध्ये आहेत, आता दिल्ली, हरियाणा, राजस्थान, गुजरातमध्ये सुद्धा बैठक आहे. मी समाजाला भेटून फक्त एक सांगतोय की तुमचे मुलं डोळ्यासमोर ठेवा आणि आरक्षण हे मिळवलं पाहिजे. याच्यासाठी जो कोण उमेदवार बोलल की ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण दिलं जाईल किंवा त्यासाठी कायदा पारित करायला मी मदत करेन, त्याला सहकार्य करायचं, ही आमची या विषयात चर्चा होती. पण मी असं कधी सांगत नाही की या पक्षाला निवडून आणा किंवा या पक्षाला निवडून आणा. तुम्ही कोणालाही आणा, फक्त मराठा आरक्षणाच्या बाजूने असला पाहिजे, ओबीसी आरक्षणाच्या बाजूने, त्याला सहकार्य करा, एवढं सांगतो. ये कह रहे हैं कि इन्होंने इस बार किसी राजनीतिक दल का समर्थन नहीं किया या चुनाव नहीं लड़ रहे हैं क्योंकि उसकी तैयारी नहीं थी, और वो कह रहे हैं कि सिर्फ मराठवाड़ा में नहीं, वो पूरे महाराष्ट्र में दौरे करते हैं और जब लोगों से मिलते हैं तो उन्हें ये बताते हैं कि जो भी मराठा आरक्षण की मांग के समर्थन में है, ओबीसी के तहत उन्हें ला करके आरक्षण देने के समर्थन में है, उससे आप चुनिए। सर, जब आप ये संदेश लोगों को देते हैं तब लोग ये भी सोचते हैं और उनके मन में ये भी प्रश्न आता है कि एकनाथ शिंदे की सरकार महाराष्ट्र में इस वक्त है, देवेंद्र फडणवीस और अजित पवार 2 डिप्यूटी चीफ मिनिस्टर भी हैं। इनकी सरकार ने जो 10% आरक्षण देने का कानून लाया है, उससे आपकी क्या आपत्ति है? नाही, ते मागणीच नाही आहे ना. मराठ्यांनी ती ओबीसी आरक्षणातून मागणी केली, 10%ची मागणी केलीच नाही.
या अगोदरही त्यांनी 2018ला 13% आरक्षण दिलं होतं. ते टिकलंच नाही, कारण देणारे पण ते आहेत आणि घालवणारे पण तेच. त्यांचेच वकील लावून ते घालवलं जातं. 50%च्या वर आरक्षण टिकतच नाही. इंदिरा साहनीचं जजमेंट सांगतं की 50%च्या वर आरक्षण नाही टिकू शकत. मग तुम्ही बार ते का देत आहे, जे टिकणारच नाही. त्यामुळं यावेळेस मराठ्यांची त्या आरक्षणाची मागणी नव्हती, ते लादलं गेलं आमच्यावरती. त्यामुळे ते आम्ही स्वीकारणारच नाही. आमचं आरक्षण ओबीसी ते आणि तेच आम्हाला पाहिजे, यावर आम्ही ठाम आहेत. ये कह रहे हैं कि जो 10% आरक्षण दिया गया है वो कभी मांग थी ही नहीं, इनकी मांग हमेशा से रही कि ओबीसी के तहत आरक्षण दिया जाए, और ये इल्ज़ाम भी लगा रहे हैं कि जो लोग इस तरह के काम करते हैं, कानून बनाने वाले भी वही हैं और कानून को रोकने वाले भी वही हैं, वही सुविधाएं वही आरक्षण दे रहे हैं और वही उसमें बाधा भी बन रहे हैं। ये चाहते हैं कि ओबीसी के तहत ही आरक्षण मिले। सर, हम ये जानना चाहते हैं कि एक और मांग आपकी आई है जो हाल में आपने उठाई थी कि एक सगे सोयरे को लेकर के सरकार स्पष्टता लेके आए। उसमें एक तरफ आपकी मांग है, दूसरी तरफ उज्जवल निकम एक नामी वकील हैं, अब भारतीय जनता पार्टी ने उन्हें टिकट भी दे दिया है। उनका कहना है कि सगे सोयरे, इसकी परिभाषा तो बड़ी व्यापक होगी, ये पता कैसे चलेगा कि सगे सोयरे कौन है और उनको आरक्षण दिया कैसे जाएगा? ज्या मराठ्यांची नोंद सापडली ओबीसीमध्ये, त्या मराठ्यांचे गणगोतातील परंपरेनुसार ज्या सोयरिकी लग्नाच्या जुळत्या, ते सगळे सोयरे. आणि मी नाही घेतलं. अरे निकम साहेब काय म्हणतात मला नाही माहीत, परंतु त्यांचे जे साले होते 4 आरक्षणाचे अभ्यासक पण होते, कायद्याचे अभ्यासक, घटनेचे अभ्यासक, हे दोघं होते. IPS आयत दर्जाचे अधिकारी पण होते, सचिव पण मंत्रालयाचे होते. आणि जे कायदा पारित करणार आहेत, जे सदस्य त्या विधानसभेच्या पटलावरती लागतात, ते सुद्धा मंत्री होते. आणि सगळ्यांना मिळून सगळे सोयरा ठरवलेला आहे शब्द, जो हिंदू कोड बिलमध्ये आता आहे. आणि ते आरक्षण टिकतंय. पण सगळा सोयरा म्हणजे तसा कसा धरला जाईल ही पळवाट म्हणायची. मग भाजपमध्ये ते गेल्यामुळे आता म्हणायला लागलेत वाटतं. तेच अगोदर मत हे जमतंय. तेच निकम साहेब सांगत होते की टिकतंय. बहुतेक आता भाजपात तिकीट घेतल्यामुळं मराठ्यांच्या त्या सगळ्या सोयऱ्या शब्दाच्या पुढं बोलायला लागलेत, असा एक अंदाजा दिसतो. कारण त्यांनी आरोपीच्या पिंजऱ्यात उभं राहू नये, कारण त्यांच्याकडं मराठ्यांचा बघण्याचा दृष्टिकोन खूप वेगळा आहे. कारण ते जे प्रकरण हातात घेते ते तडीच नेते, त्याबद्दल ते त्यांच्याबद्दलची एक प्रतिमा वेगळी आहे मराठ्यांच्या नजरेत. वैसे ये बयान उनको टिकट मिलने के पहले का है सर? हा, मग आता मिळाल्यावर परत सरकारकडून बोलायला लागले काय, त्यांची प्रतिमा वेगळी होईल. कारण त्यांनी या भानगडीत न पडता त्यांनी सांगितलेलं याच्या अगोदरही त्यांच्या बाईट पण आहेत, हे टिकू शकतं, हे होऊ शकतं. आणि आज ते जर तिकीट मिळाल्यावर ही भाषा बोलत असली तर ही मोठी शोकांतिका आहे. ये कह रहे हैं कि सगे सोरे जो शब्द है ये कानून बनाते वक्त और कानून से पहले जितनी कमिटीज़ बैठी थी उसमें जजेस भी थे, उसमें लॉयर्स भी थे, उनकी सहमति से कानून में डाला गया है। और सगे सोरे से इनका जो मतलब निकल के आ रहा है वो कह रहे हैं कि जो विवाह संबंध से जिनके पास में ओबीसी के डॉक्यूमेंट्स पहले हैं उनके विवाह संबंधों में जो लोग आ रहे हैं उन्हें सगे सोरे मान करके आरक्षण का लाभ दिया जाए। और उज्जवल निकम को लेकर के उनका कहना है कि इससे पहले के समय में उज्जवल निकम इस बात का समर्थन करते रहे कि सगे सोहरे वाली व्यवस्था स्थापित की जा सकती है। ये भी कह रहे हैं कि अब जब वो भारतीय जनता पार्टी में चले गए हैं, उनसे उन्होंने टिकट ले लिया है, तो अब उन्हें अपनी बात से इतर बात नहीं करनी चाहिए। और वो कह रहे हैं कि उन्हें इस फसाद में पड़ना नहीं चाहिए क्योंकि मराठा समाज उन्हें एक दूसरी नज़र से देखता है। सर, आपने कहा कि निकम साहब को एक दूसरी नज़र से समाज देखता है। आपके जो इस आंदोलन को जब हम स्टडी करते हैं तो एक चीज़ समझ में आती है, और लोगों ने भी हमसे कहा कि जरांगे पाटिल किसी दल का सीधा समर्थन तो नहीं कर रहे हैं और उनकी सारी मांगे सरकार से हैं और सरकार ने जो कानून बनाया है उसी में आपत्ति है। अब सरकार के मुख्यमंत्री हैं एकनाथ शिंदे, लेकिन मुखरता जरांगे पाटिल की ज़्यादा देवेंद्र फडणवीस के खिलाफ नज़र आती है। क्या इसका कारण ये है कि फडणवीस ब्राह्मण हैं और जो एकनाथ शिंदे हैं वो मराठा समाज से आते हैं? त्यांना जर ब्राह्मण म्हणून मराठ्यांनी बघितलं असतं तर त्यांना मुख्यमंत्री केलंच नसतं. त्यांच्या जातनं बघितली, पण त्यांना एक सवय सत्तेत आल्यानंतर मगरुरी दाखवायची. त्यांची ती सवय की मी म्हणाल तेच झालं पाहिजे, ही त्यांना एक सवय लागून गेलेली आहे. म्हणजे मी म्हणाल तेच झालं पाहिजे. मी जर म्हणलं माझ्या पक्षात आता लगेच आला पाहिजे, नाही आला तुला जेलला टाकेल. त्यांची एक पद्धत झालेली वागण्याची. सत्ता घेईपर्यंत लवचिकता दाखवायची आणि एकदा सत्ता मिळाली की अंगात त्यांच्या मगरुरी संचारती एकदम अशी द्वेष भावना जागी होती त्यांची दुसऱ्या जातीची.
त्यांना ब्राह्मण म्हणून विरोध नाही केला. जरी शिंदेसाहेब मुख्यमंत्री असले तरी सगळं राज्य ते चालवतात. मुख्यमंत्री का केलेलं आहे का नाही केलेलं हे मराठ्यांना माहिती आणि राज्यालाही माहिती. तुम्हाला फक्त देशात सत्ता आणायची म्हणून तुम्ही कोणालाही काही वाटता किंवा तुम्ही कोणालाही फोडता आणि नाही फुटला तर देशात तुम्हाला जेलला टाकायची धमकी देऊन त्याला तुमच्याकडे घेता. ही त्यांची पहिल्यापासूनची वृत्ती आहे. त्यामुळे मराठा आरक्षणात कोणी खोडा घातला हे आम्हाला चांगलं माहिती. त्यामुळे त्यांना विरोध केला गेला, जात म्हणून नाही केला. मग 6 महिन्यात देवेंद्र फडणवीसला आम्ही एक शब्दानं नाही बोललो. आता का बोललो? त्यांना काड्या करायची लय सवय. त्यांना वाटलं मी पण फुटल 10% आरक्षण दिल्याच्या नंतर. मी खानदानी मराठ्याचा आहे, मी फुटू नाही शकत. तुम्हाला जेलला फिरला भेट नाही मी, जी पक्षावले बेली असतील तुमचे सगळं टांगे पलटी करून टाकेन राजकारणाची, पण फुटणार नाही मी. ये कह रहे हैं कि महाराष्ट्र कौन चला रहा है ये मराठा समाज बहुत अच्छे से समझता है. मुख्यमंत्री भले एकनाथ शिंदे हों लेकिन सूबे को चला देवेंद्र फडणवीस ही रहे हैं. और ये कह रहे हैं कि अगर देवेंद्र फडणवीस की जाति को इन्होंने पहले देखा होता तो उन्हें मुख्यमंत्री बनाया नहीं होता. ब्राह्मण हैं इसलिए उनका विरोध नहीं हो रहा है, लेकिन इनके हिसाब से देवेंद्र फडणवीस में ये कमी है कि एक बार जब वो चुनाव जीत जाते, पहले अच्छी बातें करते हैं लेकिन जब वो एक बार चुनाव जीत जाते हैं तब उनके अंदर एक तरह का गुरूर आ जाता है. और इन्होंने मराठी में कहा था, अब उसका सीधा हिंदी ट्रांसलेशन एग्जिस्ट करता नहीं. काड़ी करने की आदत जो होती है, काम में खलल डालने की आदत वो कह रहे हैं. और ये कह रहे हैं कि जो महाराष्ट्र में हुआ है ये सब लोग जानते हैं. लोगों को डरा धमका करके अपने साथ मिलाया गया है. और वो टेक्निक अगर वो इन पे अपनाए, वो देवेंद्र फडणवीस के बारे में कह रहे थे कि बाकी लोगों को आपने डरा धमका करके अपने साथ मिलाया है लेकिन मुझ पे ये तरीके काम नहीं करेंगे. मुझे आपने 10% आरक्षण दे करके तोड़ने की कोशिश की, लेकिन मैं नहीं टूटूंगा और मैं आपकी जो राजनीतिक यंत्रणा होगी मैं उसके पैर तोड़ दूंगा अगर इसी तरह से काम चलता रहे. सर, हमें जानना चाहते हैं कि अनेक बार आपने उपोषण किया है, भूख हड़ताल की है, आपकी तबीयत बहुत ख़राब रही है और मतलब हर कोई आपके जीवन की चिंता करता ही है. उसके बीच हमने देखा है कि ये एक आपका एक अहिंसक, आपने अपना जो आंदोलन रखा जो अपने स्तर तक के है वो अहिंसक है. आपकी जो हिंसा है वो सिर्फ अपने शरीर पे, आप उसे भोजन नहीं दे रहे हैं. लेकिन हमने देखा कि अक्टूबर में जो पिछले साल का अक्टूबर था, सितंबर महीना था, उसके अंदर बहुत हलचल, इसी आंगन में लाठीचार्ज हुआ था. उसके बाद माहौल ख़राब हुआ था. बीड़ ज़िले में चाहे एनसीपी हो, चाहे शरद पवार गुट की, चाहे अजित पवार गुट की, चाहे भारतीय जनता पक्ष के लोग हों, संभाजी नगर तक के लोगों के ऑफिसेस टूटे हैं. एमएलएस के संदीप क्षीरसागर का घर जलाया गया, प्रकाश सोलंके का घर जलाया गया. इस चीज़ को आप कैसे देखते हैं? त्यांचेच कार्यकर्ते त्यांचे जाळलेले आहेत. त्यांचे तर सुरू झालं ते, हे तेच जाळीतं ते तेच जाळीतं. फक्त मराठ्यांचं आंदोलन बदनाम केलं. मराठे त्या विषयात उतारलेच नाही. त्यांना चांगलं माहिती मराठा जर त्या मार्गावर उतरला ना त्यांना पळायला सुद्धा दुसऱ्या राज्यात जागा नाही राहणार. या राज्यातून दुसऱ्या राज्यात मराठा त्या रस्त्यावर उतरलाच नाही. परंतु देवेंद्र फडणवीसांनी सगळ्यात मोठी चूक केली, आमच्या आई बहिणीवरती हात टाकू. कारण इतका प्राणघातक हल्ला माझ्या मतानं तर राज्यात पाहिलाच की त्यांना गोळ्या घालणं हीच जागा आहे ती. गोली चली थी सर. हां, त्यांना गोळ्या मारणं, छर्रे मारणं, बंदुकीच्या पाठीमागच्या दस्त्यानं डोके फोडणं, त्यांच्या पायात गोळ्या घालणं, ते म्हणजे चित्र लक्षात आलं ना असं वाटतं की इंग्रजसुद्धा खूप बरे होते यांच्यापेक्षा. निजामही खूप चांगला होता. कारण इतक्या क्रूर पद्धतीनं हल्ला करणं एखाद्या आई बहिणीवरती, आणि मी तेच त्यांना पचू देत नाही. मी थोडा जातीला श्रेष्ठ मानणार आहे, जातीला देव मानणार आहे. माझ्या जातीचा एवढा हाणमार करून हल्ला करून अपमान केला ना तो मला सहन होत नाही. म्हणून मी सरकारच्या इतक्या ताकदीनं पाठीमागं लागलेलो आहे की मी त्यांना हरविणार आहे. माझ्या माता बहिणीवरती झालेला हल्ल्याचा बदला मी 100% घेणार. मी त्यांना हरविणार म्हणजे हरविणार. मी आरक्षण तर घेणार पण मराठीसुद्धा सत्तेत घालणार. यांना हद्दपार करणार मी राज्यात. ये कह रहे हैं कि चाहे संदीप क्षीरसागर हों, चाहे प्रकाश सोलंके हों, चाहे बम हों, जिनके कार्यालय तोड़े गए हैं या जिनके घर जलाए गए हैं वो उनके ही पार्टी कार्यकर्ताओं ने किया है. उसके अंदर मराठा समाज के युवक नहीं थे. और ये कह रहे हैं कि देवेंद्र फडणवीस से एक गलती बहुत बड़ी हो गई है, उन्होंने मराठा
माताओं बहनों पर जो अत्याचार किया या उनके इंस्ट्रक्शंस पे जो चीज़ें हुई, ये कह रहे हैं कि गोली चली है, बंदूकों के बट से हमला हुआ है, उससे वो अपनी जाति का अपमान मानते हैं और वो कहते हैं कि वो जाति की अपनी पूजा करते हैं और इन लोगों को सबक सिखाएंगे जिन लोगों ने ये किया है, और सत्ता में भी मराठों को लेके आएंगे। सर, मराठे तो पहले भी सत्ता में रहे हैं, 20 में से 12 चीफ मिनिस्टर मराठे ही थे अभी तक के। और कई लोग ये भी पूछ रहे हैं कि जरांगे साहब को मतलब थोड़ी जिम्मेदारी लेनी चाहिए जो उनके कार्यकर्ता करते हैं, क्योंकि केसेस तो मराठा युवकों पे ही लादे गए हैं, 307 उन्हीं पे लगा है, अटेम्प्ट टू मर्डर। काय करायचंय शेवटी गृह खातं ज्याच्या हातात, जे गृह मंत्रालय ज्याच्याकडे, त्याने ठरवायचं असतं काय करायचं. गुन्हे दाखल खोटे करायचे का खरे करायचे. शेवटी आमच्या मराठवाड्यात किंवा मराठ्यात एक म्हण आहे, सत्तेपुढे शहाणपण नाही चालत. सत्ताधाऱ्याने ठरवायचं काय करायचं. जसं की यात देवेंद्र फडणवीसांनी विरोधी पक्ष असताना, नेते असताना त्यांनी सांगितलं होतं की हे भ्रष्टाचारी लोक आहेत, यांना जेलमध्ये टाकलं पाहिजे. आज तेच लोकांना ते स्वच्छ मानायला लागले आणि त्यांच्या अवतीभोवती हिंडतात ते. म्हणजे सत्ता काय करू शकते. तसेच आमच्यावरती 307 गुन्हे झाले. मार कोणी खाल्ला मग. याला जोडून तुमचं म्हणणं आहे आमच्या लोकांना ते केलंय, तर मग याला जोडून दुसरा प्रश्न आहे, ईदल्या माता माऊलीनं मार खाल्ला, 307 आमच्यावर कसं काय झाला. 120 आमच्यावर कसं झाला. आम्ही तिथं बसलेलो आहेत. आम्ही कोणचा कट रचला. 353 आमच्यावरती झाला. इथं कोणचं शासकीय कार्यालय, हे कोणत्या कालमा लागल्या. मग जर आमच्यावर इथं मार खाऊन, आमच्यावर हल्ला होऊन आमच्या मावल्यांना 40-40 टाके पडलेले, तरी त्यांच्यावर हे गुन्हे होते मार खाऊ, तर त्यांच्यावर तर तुम्ही खोटेच केलेत. 307 झालेले ते नाहीच आहेत जाळपोळीत, फक्त तुम्हाला मराठीवर ते टाकायचे होते. काय असतं बघा, एकदा जर धुंदी चढली ना की मीच करू शकतो आणि मी सांगन ते ऐका, तर त्या माणसाला पुरं संपलं तरी ते दिसत नाहीये संपल्याला, पण त्याच्या मनात भरलेला जे द्वेषाचे विचार आहेत तोच त्याला शेवटी विनाशाकडे नेतो. जसं की आता परिणाम भोगायचे मोदी साहेबांना वेळ आहे. इतक्या सभा महाराष्ट्रात त्यांनी उभ्या जिंदगीत कधीच घेतलेल्या नाहीये. एक दुसरा, मोदी साहेब स्वतःचं पक्षाचं चिन्ह सोडून दुसऱ्या पक्षाच्या चिन्हाचा प्रचार कधीच करत नाही. हे त्यांचा रोल आहे. त्यांच्यावरती इतकी भयान वेळ आलेली सध्या मोदी साहेबांवरती की ते महाराष्ट्राचा 3रा दिवस आहे ठाण मांडून इथं महाराष्ट्रात मराठ्यांच्या एकजुटीपुढं आणि त्यांच्या महाराष्ट्रातल्या नेत्यांच्या वर्तणुकीमुळं आणि मराठा द्वेषामुळं मोदी साहेबांवरती इतकी वाईट वेळ आली की त्यांना स्वतः प्रचारात उभा राहायला लागले. इतक्या सभा त्यांनी महाराष्ट्रात कधीच घेतल्या नव्हत्या. त्या सभा आत्ता इथं घेणं सुरू आहे मोदी साहेबांचं. आणि ही वेळ फक्त त्यांच्या इथल्या स्थानिकच्या काही भाजपाच्या 4-5 नेत्यांमुळं राज्य लेवलच्या ही त्यांच्यावरती वेळ आली. कारण मराठा खरा तर इथंच जिंकलेला आहे की मराठ्यांची एकी पुढं मोदी साहेबांना ठाण मांडून महाराष्ट्रात बसावं लागलं. ज्या राज्यात 88 उमेदवार आहेत तिथं एका टप्प्यात निवडणूक आहे. इथं फक्त 48 आहेत महाराष्ट्रात. 5 टप्प्यात निवडणूक आहे आणि 5 टप्प्यात त्यांना मोदी साहेबालाच प्रचाराला आणायचे. आणि मोदी साहेब सुद्धा महाराष्ट्रातच आहे सध्या, गेलेच नाहीत कुठे. हे सत्य परिस्थिती आहे. मराठ्यांची एकजूट इथंच जिंकलेली. आता त्यांच्या लक्षात आलंय मराठ्यांशिवाय या महाराष्ट्राला पानही हलू शकत नाही. हमने इनसे केसेस पर सवाल किया था कि थोड़ी जिम्मेदारी आपको भी लेनी चाहिए, तो इनका कहना है कि जो गृह मंत्रालय है और जो गृह मंत्रालय लोग चला रहे हैं, ये उन्हें डिसाइड करना होता है कि कौन सा केस किस पे डालना है और कौन सा केस सही डालना है, कौन सा केस झूठा डालना है. वो ये भी सवाल उठा रहे हैं कि अगर इस आंगन में एक मंदिर का आंगन है, यहाँ पे एक नॉर्मल घर है, उन्होंने कहा कि यहाँ पे ऐसा केस कैसे लादा जा सकता है कि शासकीय कार्य में बाधा, यहाँ कौन सा शासकीय कार्यालय है. ये इनका मत है. और अगेन गृह मंत्री जो इस सूबे के हैं देवेंद्र फडणवीस, उनके बारे में ही उनका कहना है कि जब आदमी को ऐसा लगता है कि वही एक व्यक्ति सही है और उसके मुताबिक ही सारी चीज़ें चलनी चाहिए, तब वो सच्चाई को देख नहीं पाता है, उसके बुरे दिन आ जाते हैं. जैसे अब प्रधानमंत्री मोदी जी के ऊपर विपत्ति आई है, उन्हें इतने दौरे महाराष्ट्र के करने पड़ रहे हैं जितने उन्होंने आज तक के नहीं किए हैं, क्योंकि कुछ लोग भारतीय जनता पार्टी में जो 3-4 लोग हैं
उनकी वजह से जो उनका रैपो है वो ख़राब हुआ है। ये भी सवाल पूछ रहे हैं कि ये किस तरह की यंत्रणा है कि जिस सूबे में 80 सीटें हैं वहाँ पे 2 फेज़ में इलेक्शन हो रहा है और जिस सूबे में 48 सीटें हैं वहाँ 5 फेज़ में इलेक्शन हो रहा है, सिर्फ इसलिए क्योंकि प्राइम मिनिस्टर यहाँ पे रैली कर पाएँ और उनके ये दिन आ गए हैं कि उन्हें किसी दूसरे चिन्ह के जो नेता हैं उनके लिए भी प्रचार करना पड़ रहा है, जो कि इससे पहले उनकी परिस्थिति नहीं थी। तो वो कह रहे हैं कि उन्हें सोचना चाहिए इस बारे में कि अब वो भी धीरे-धीरे वो भी रियलाइज़ करेंगे कि मराठा समाज के बिना महाराष्ट्र में पत्ता भी नहीं हिल सकता। सर, राजनीति पर हम आ ही गए हैं, आपने प्रधानमंत्री का नाम ले लिया, आप कह रहे हैं कि आप मराठों को सत्ता में लेकर के आएँगे। हमें जानना चाहते हैं कि आपका ये कहना है कि आप किसी पार्टी के समर्थन में नहीं हैं, लेकिन जितने दौरे आप कर रहे हैं, उसको देखा तो ऐसे ही जा रहा है कि ये भारतीय जनता पार्टी और जो महायुति है, उसके खिलाफ ही प्रचार हो रहा है। आप क्या कहना चाहेंगे? नाहीच ना, मी म्हणलोच नाही. भाजपाला पाडा मी एकदाही म्हणलो नाही आणि महाविकास आघाडीला निवडून आणा हेही म्हणलो नाही. कारण मी जे भाषणात बोलतो ते जनरल जीवनात करतो. माझा पहिल्यापासूनचा स्वभाव आहे. मी भाषणात एक बोलतो आणि नंतर एक करतो असं मी कधीच करत नाही. भाजपाला पाडायचं असतं ना, मला थोडा वेळ पाहिजे होता. तेवढा वेळ जर असता ना, एक बी राज्य सीट येऊ दिलं नसतं त्यांचं. पण वेळ कमी होता आमच्याकडे म्हणून आम्ही सीट उभा करू शकलेलो नाही यावेळी. जर यांनी सगळे सोयऱ्याची अंमलबजावणी मराठा आणि कुणबी एकच आहे, कायदा जर पारित नाही केला तर विधानसभेला मी स्वतः मैदानात आहे. आणि 288 जागेवरती उमेदवार उभा करणार आहे सगळ्या जाती धर्माचे. 288 पैकी 93 मतदारसंघ असे आहेत महाराष्ट्रात, 92 ते 93. सगळ्या जाती जरी एकीकडे झाल्या तरी 93 ते 92 मतदारसंघावर फक्त मराठ्यांचं वर्चस्व. सगळ्या जाती एकीकडून झाल्या तरी. आणि 57 ते 67 मतदारसंघ असे आहेत तिथं मराठा सीटं पाडू शकतो, एवढी ताकद आहे मराठ्यांची. आणि त्याची जाणीव आता मोदी साहेबाला झाली की मराठ्यांशिवाय महाराष्ट्रात पर्याय नाही. इथून पाठीमागे ते म्हणायचे ओबीसी शिवाय पर्याय नाही. इथून पाठीमागचे जे इलेक्शन ते लढले ओबीसी शिवाय पर्याय नाही. त्याचं म्हणण्याचं कारण पण तसं होतं की माझा मराठा एक नव्हता त्यावेळेस. आता माझा मराठा एक आहे. पूर्ण 100% 6 करोड मराठा एकत्र आहे आज. आता त्यांच्या लक्षात आले ओबीसीवर निवडणुका नाही होऊ शकत, मराठ्यांशिवाय पर्याय नाही हे आता लक्षात आले. पण लक्षात येऊन उपयोग नाही, दोरी त्यांच्या हातातून तुटलेली आहे आता. ये कह रहे हैं कि अगर मुझे भारतीय जनता पार्टी या महायुति को ही हराना होता तो मैं इस तरह का भाषण देता कि भारतीय जनता पार्टी को आप वोट मत दीजिए, लेकिन मैंने ऐसा कभी कहा नहीं, आप मेरे बयान चेक करके देख लीजिए। और इन्होंने कहा कि अगर मुझे ऐसा ही करना होता तो अगर मुझे टाइम मिलता तो फिर मैं बताता कि मैं क्या चीज़ हूँ। और ये कह रहे हैं कि इस बार उतना वक्त नहीं मिला, लेकिन अगर कानून पास नहीं होता है, ओबीसी के अंदर इन्हें शामिल नहीं किया जाता है, तो ये महाराष्ट्र की पूरी 288 सीटों पर अपने उम्मीदवार उतारेंगे। कह रहे हैं कि 93 सीटों में मराठा बाहुल सीटें हैं, वहाँ पे मराठा कैंडिडेट ही जीतेंगे, और 57 सीटें ऐसी है जहाँ पे मराठा समुदाय के लोग अपना कैंडिडेट या तो बना सकते हैं या तो दूसरे का गेम बिगाड़ सकते हैं। वो कह रहे हैं कि प्रधानमंत्री मोदी को भी अब ये रियलाइज़ हुआ है कि ओबीसी के बूते महाराष्ट्र में सरकार नहीं बन सकती, उन्हें मराठा समुदाय को साथ में लेना पड़ेगा। सर, आप कह रहे हैं कि आप नहीं कर रहे हैं प्रचार किसी का, लेकिन वंचित बहुजन आघाड़ी की तरफ से ये प्रस्ताव दिया गया था महाविकास आघाड़ी को कि आपको जालना से कैंडिडेट बनाया जाए। प्रकाश आंबेडकर से बात हुई थी आपकी? हो, सगळ्यांशीच. क्या बोला था? माझ्या विरोधात जालना मतदारसंघातून कोणीच उभा राहणार नव्हता, कोणीच. सत्ताधारी बी नाही, विरोधक पण नाही, कोणीच उमेदवार देणार नव्हते. आणि सगळ्या जाती धर्माचे लोकसुद्धा सगळ्यांची तीच मागणी होती. मग मुस्लिम असेल, दलित असेल, लिंगायत असेल, ओबीसी असेल, मायक्रो ओबीसी असेल, यांची सगळ्यांची म्हणणं होतं की एकमुखानं आम्हाला तुम्हीच पाहिजे. परंतु मी स्वार्थी नाही आहे ना. मी माझ्या समाजाला मायबाप मानतो, देव मानतो. माझ्या स्वार्थासाठी मी माझी जात नाही विकू शकत. मला त्या राजकारणाचं देणं घेणं नाही. मला आरक्षण पाहिजे. माझ्या समाजाचे लेकरं मला अधिकारी झालेले बघायचे, डॉक्टर इंजिनियर झालेले बघायचे, राज्यापासून देशात गोरगरीब मराठ्यांचे पोरं मोठे झालेले बघायचे. मला खासदार होऊन मला तिकडं मिरायचं नाही आहे लाल दिव्याची गाडी घेऊन. मला समाजाचे लेकरं, करोडो लेकरं मला त्या लाल दिव्यात बसलेले बघायचे. म्हणून माझा हा संघर्ष सुरू आहे. मला खासदार होण्यासाठी नाही, मी लात मारली त्याच्यावरती. मला नाही गरज म्हणलं त्याची. मला आरक्षण पाहिजे आणि त्यावर मी माझा ठाम आहे आणि शेवटपर्यंत राहणार आहे.
उन्होंने कहा कि इनको जालना सीट से सीट ऑफर हुई थी, लेकिन उन्होंने उस ऑफर पर लात मार दी क्योंकि वो लाल बत्ती लगा करके घूमना नहीं चाहते हैं। उनकी इच्छा है कि जो मराठा समुदाय के बच्चे हैं वो डॉक्टर, इंजीनियर और ऑफिसर बने। इस आशय की वो बात कह रहे हैं। सर, अंतिम एक दो प्रश्न और हम आपसे जानना चाहते हैं। हमें जानना चाहते हैं कि जैसे एक ये मराठा समाज की मांग है और आपने कहा कि प्रकाश आंबेडकर की पार्टी की तरफ से आया, आपने मना कर दिया और आप अपनी जाति को देवता मानते हैं और आप संविधान में जो निहित है उसके हिसाब से आप आरक्षण चाहते हैं ओबीसी का। कल को अगर कोई दूसरा समाज खड़ा हो, कोई भी हो सकता है, वो कल कोई क्रिश्चियन हो चाहे मुस्लिम हो, अगर वो आरक्षण मांगे इसी तरह से, तो आप समर्थन करेंगे उनको? अगर आपकी ही तरह उनकी भी मांग में दम हुआ तो? मीच देणार आहे त्यांना, ही खात्री त्यांनाच आहे. फक्त मुस्लिम समाजाला आरक्षण मीच देऊ शकतो हा मुस्लिम समाजाला पक्का विश्वास आहे. 12 बलुतेदार जो वर्ग आहे देशात, त्यांचा वेगळा प्रवर्ग करण्याची मागणी आहे 10 वर्षापासून. ते केला जात नाही. त्यांना खात्री आहे. ते येऊन गेलेत माझ्याकडे शिष्टमंडळ त्यांचे बरेचसे MP सुद्धा माझ्याकडे येऊन गेलेत की त्यांनी सांगितलं. इम्तियाज जलील से मुलाकात हुई थी सर? सगळे त्यांचे धर्मगुरू असतील, सगळ्याच जाती धर्मांचे, मायक्रो ओबीसींचे सुद्धा MP होते, तेही येऊन गेलेत की आमचा वेगळा प्रवर्ग करायचा आणि तुमच्याशिवाय आम्हाला पर्याय नाही. तुम्ही ज्या मराठ्यांसाठी इमानदारीने लढताय तसं आमच्यासाठी इमानदारीने तुम्हीच लढू शकता. हे मुस्लिमालाही वाटतंय, 12 बलुतेदारांनाही वाटतंय, जे मायक्रो ओबीसी आहेत त्यांनाही वाटतंय, धनगर बांधवांचा आरक्षणाचा प्रश्न आहे त्यांनाही वाटतंय, हे जे लिंगायत समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न आहे त्यांनाही वाटतंय. आणि हे सगळे समुदाय एकत्र येऊन यावेळेसच लोकसभा लढायचं म्हणत होते, परंतु आमचीच तयारी नव्हती. त्यामुळं मी सांगितलं की आमचीच तयारी नाही आहे. आणि मी कुठं 4 लाख लोकांची माझी बैठक झाली होती. देशातली पहिली बैठक असं की बैठक ही 4 लाख लोकांची झाली होती. सभा तर करोडोंची झाली, व बैठक मला 4 लाख लोकांवरती मी लोकसभेचा निर्णय राज्यातला नाही घेऊ शकत. तुम्हाला जसं लढायचं तुम्ही तसं लढा, कारण आमची तयारी कमी आहे. कारण मला पूर्ण 6 करोड मराठी यावेळेस ताकदीने उतरायचे आणि ज्यावेळेस 6 करोड मराठी तुमच्या पाठीशी उभा राहतील त्यावेळेस तुमचेही सीट निवडून येणार आहेत. पण आता आपण विधानसभेला बघूयात. मी आता काय तुम्हाला शब्द देत नाही. विधानसभेला आम्ही सगळ्या जाती धर्माचे लोक एकत्र लढणार आहे, सगळ्या. आणि इतके जर एकत्र आले तर यांचं एक सुद्धा सीट निघणार. ये कह रहे हैं कि मुस्लिम समाज के भी अनेक धर्मगुरु और जो राजनीतिक दलों के नेता हैं वो इनसे आकर के मिलके गए और ये कह रहे हैं कि मुस्लिम समाज ये समझता है, ये जानता है कि उनको अगर आरक्षण कोई दे सकता है तो वो यही हैं। और वो जैसे अपने लिए लड़े हैं वो उनके लिए भी लड़ेंगे। लिंगायत समाज और अनेक जो इन्होंने अभी और समाजों के भी नाम लिए, इन सब को ये मालूम है कि आरक्षण अगर दे सकते हैं तो यही है। और ये कह रहे हैं कि जब इनकी सरकार बनेगी तब वो इस तरह के प्रयत्न करेंगे। इस बार भी इनको कई लोगों ने कहा कि आप इलेक्शन लड़िए, लेकिन तैयारी नहीं थी इसलिए इन्होंने इलेक्शन नहीं लड़ा। लेकिन विधानसभा का इलेक्शन, मुख्यमंत्री बनना चाहेंगे सर आप? नाही, मला तर काय व्हायचं नाही ना, ते तर प्रॉब्लेम आहे. मग आपला खेळच असं उलट आहे. मला माझा राजकारणावरती विश्वास नाही, जनचळवळीवर विश्वास आहे. जनचळवळ नसती तर 70 वर्षापासून मराठ्यांना जे आरक्षण मिळू देत नव्हते ते मिळालंच नसतं. आज 1.25 करोड मराठी आरक्षणात गेलेत. हे लहान आकडा नाही आहे. 57 लाख ओबीसीत नोंदी सापडल्यात मराठ्याच्या, 1.25 करोड मराठा गेला. या आठवड्यात 27 PSI झालेत आमचे आरक्षणावर. 2 वर्षात देशात केंद्रापासून राज्यात मराठ्यांचे तुम्हाला लाखांना अधिकारी झालेले दिसतील. माझा जनचळवळीवर विश्वास आहे, राजकारणावरती नाही. पण आता काही अनेक दुसरे प्रश्न आहेत, त्याच्यासाठी तिकडं देणारं बनावं लागतं. मागणारं बनण्यापेक्षा देणारं बनावं लागतं. त्याच्यामुळं तिकडं मला समाज घालायचा आहे, मला नाही जायचं. मी पुन्हा सांगतो की स्वार्थी नाही आहे. मी विधानसभेत सुद्धा उभा नाही राहणार. बाल ठाकरे जो बोलते थे कि रिमोट कंट्रोल से, नाही, मला रिमोट मानत नाही मी स्वतःला. कारण मी एक समाजाचा मुलगा म्हणून काम करतो, तर मुलगा म्हणून शेवटपर्यंत काम करतो. कारण मी जर या समाजाला खरंच आईबाब मानलंय आणि जर मानलं नसतं तर मी आई बहिणीची लागलेली वळण झालेला हल्ला मागच विसरून गेलो असतो. मी एवढं जे लावून धरलेलं आहे ना, याच्या पाठीमागचं अनेक कारण आहेत. हल्ला पण आहे, आणखीनसुद्धा आरक्षणाची 1-2 फसवलेलीच कारण आहेत. मला ते बदला घेऊस तर मला चैन नाही पडत आता. कारण ही मी कुठं मुख्यमंत्री व्हायचं आहे म्हणून काय करायचं असं कधीच करत नाही आणि मी करणार सुद्धा नाही. पण मला लोकांना मात्र देणारा बनवायचं. आता देणारं बनवलं तर शेतकऱ्यांचे सुद्धा खूप मोठे प्रश्न आहेत, तेही मिटणार आहेत. यांना साधे पीक विम्याचे सुद्धा पैसे देता येत नाही. साधे कापसाला प्रत्येक वेळेस भाव वाढला म्हणणार, सोयाबीनला वाढला म्हणणार, कर्जमाफी करतो म्हणणार, करत नाहीत. पाणी आणतो म्हणणार, लाईट आणतो म्हणणार, हे 70 वर्षापासून तेच ऐकतात लोक.
मग यांना जर शेतकऱ्याला देणारं बनवलं, मुस्लिमांना देणारं बनवलं, दलितांना देणारं जर बनवलं, सत्तेत घातलं, मायक्रो ओबीसीला जर देणारं बनवलं, धनगर बांधवांना देणारं, लिंगायतांना जर देणारं बनवलं आपण, तर ते आपण आपल्या जातीचे प्रश्न सोडवतील. आणि ते कसे सोडत नाहीत मी बघतो ना. फक्त या सगळ्या जातींना एकत्र येऊन देणारा बना, सत्तेत घुसा, हे त्यांच्या जातीला कसं देत नाहीत ते मी बघतो. ती जबाबदारी माझ्यावर. कोणचा आमदार आणि मंत्री करत नाही ना, ते मी बघतो कसा देत नाही जातीला ते. ये कह रहे हैं कि हमने इनसे पूछा था कि क्या आप मुख्यमंत्री बनना चाहते हैं, उन्होंने कहा कि नहीं, मैं स्वार्थी नहीं हूँ, मैं मुख्यमंत्री नहीं बनना चाहता हूँ, और मैं बस ये इंश्योर करना चाहता हूँ कि जो समाज के लोग हैं, मराठा समाज के लोग हैं, वो अभी तक के लेने वाले बने हुए थे, वो देने वाले बने, वो अधिकारी बने, वो विधायक, सांसद और बाकी जातियों के लिए भी वो यही चाहते हैं। उन्होंने कहा कि जब ये चीज़ होगी तो आज जो स्थिति है कि ये फसल बीमा के पैसे नहीं दे पा रहे हैं, किसान को उसका हक नहीं दे पा रहे हैं, इन सारी परिस्थितियों में बदलाव होगा, और अगर ये लोग वो काम नहीं करते हैं तब आप मेरे पास आइएगा और तब मैं उन लोगों को इंस्ट्रक्शन दे दूंगा और इस तरह से काम चलेगा। सर, एक अंतिम प्रश्न और मुझे जानना है। आप कह रहे हैं कि लिंगायत समाज को भी मिलना चाहिए, बाकी समाजों की भी जो इच्छा है उनको भी मिलना चाहिए। आप कह रहे हैं मुस्लिम समाज के भीतर भी जो आरक्षण की मांग है उसका भी आप समर्थन करते हैं, और धर्मगुरु आपसे मिले, आपने उनको भरोसा दिलाया है। प्रधानमंत्री मोदी लगातार अपने भाषणों में इस चीज़ को रेखांकित कर रहे हैं कि वो कर्नाटक का उदाहरण देते हैं, वो कांग्रेस का नाम लेते हैं, दूसरी पार्टियों का नाम लेते हैं कि ओबीसीज का आरक्षण लेकर के मुसलमानों को दे दिया जाएगा। ऐसा उन्होंने एक लगातार वो इस चीज़ को रेखांकित कर रहे हैं। आप कह रहे हैं कि मैं मुसलमानों को आरक्षण दूंगा, तो एक मतांतर है। त्यांचे विचार त्यांच्याकडे आहेत, आता मला नाही माहिती. आणि त्या प्रश्नाचं उत्तर मला देता आपको येणार लगता है नाही. कि लोग इस बात को स्वीकार करेंगे? का नाही करणार? और मतलब प्रधानमंत्री के इस बयान पर आप सोचते क्या हैं? आपको लगा कैसा जब उन्होंने ये बात कही कि ओबीसी का आरक्षण छीन सकता है कोई, मुसलमानों में बांट दिया जाएगा जिनके ज़्यादा बच्चे होते हैं, ये भाषा आपने सुनी तब आपको कैसा लगा? नाही नाही, आरक्षणात आणि बच्चाचा काय संबंध? कायदा काय सांगते, काय म्हणतील ते, काय म्हणतील, जनता ऐकणार का? त्यांच्या मुस्लिमाचा सर्व्हे झाला होता त्याच वेळेस त्यांच्या आयोगानं अहवाल दिलेला आहे की मुस्लिम समाज मागास आहे, त्यांना दिलं पाहिजे. सच्चर कमिटी कायदा सांगतो की जी समाज मागास सिद्ध झाला त्याला ओबीसी मध्ये घ्या. तसंच लिंगायत समाजात सुद्धा आहे, त्यांचं तर पूर्वीचं घटनेत आरक्षण आहे. घटनेत कोणाची कशाची गरज नाही. धनगर समाजाचं एसटीतलं आरक्षण हे घटनेत आहे. हे काय कोण एखाद्या समितीनं दिलेलं नाहीये. आमचं कोणाचंच ओबीसीचं आरक्षण नाहीये. तेव्हापासून आमच्या शेकडो वर्षापूर्वीच्या नोंदीचं आरक्षण. शिनायचा काय प्रश्न आहे? तुम्हीच खाता सगळ्या दुनियाचं, इकडून आरक्षण ओढून घे, त्याचं आरक्षण ओढून घे. आम्ही ओढलेलं नाही आहेत, तुम्ही आमच्यात आहेत, आम्ही ओबीसीत नाही आहेत. हे हजारो, तुम्हाला सांगतो, या 200-300 वर्षापूर्वीच्या आमच्या नोंदी सापडल्या. तुम्ही आरक्षण तर आता 80ला दिले ओबीसीला, 90ला 89-90ला तुम्ही मंडल कमिशन आता दिले. आमच्या शेकडो वर्षापूर्वीच्या नोंदी आहेत. मग ओबीसी तर आम्ही नाही चिनलं, आमचं तुम्ही घेतलंय. धनगर बांधवांचं आरक्षण हे घटनेत आहे, लिंगायतांचं पण आहे, मुस्लिमांचा सुद्धा आयोगाने शिफारस केली. तुम्ही कोण सांगणार आहे? तुम्हाला द्यायचं नाहीये, तुम्हाला सवय लागलेली आहे की मी सांगल तोच राजा. नसतो आम्ही कायदा पायाखाली तोडू शकतो, आम्ही नियम पायाखाली तोडू शकतो. भाऊ, तुमची गाठ माया संग आहे आता. हो, तुम्ही मला हलक्यात घेतलं ना, तुम्हाला राजकारणात बी आता कसं कचका दाखवतो बघा. तुम्ही हलक्यात मराठ्यांच्या नादी नाही लागायचं. हो, तुम्ही गोडीनं आम्हाला काही करू शकता, आम्ही हमेशा तुमच्याच डोक्यावर घेऊन नाचणार आम्ही तुम्हाला. पण आडवाद चालला की मग त्याला मराठी म्हणतात. ये कह रहे हैं कि प्रधानमंत्री ने जो बयान दिया है, अब उन्होंने क्यों दिया होगा उनको पता होगा, वो टिप्पणी नहीं करना चाहते, लेकिन उन्होंने कहा कि इस तरह की कोई बात नहीं है, चाहे धनगर समाज हो, लिंगायत समाज हो, इनके लिए आरक्षण की मांग चली आई है। मुस्लिम समाज के लिए आरक्षण की जो सिफारिश है वो सच्चर कमेटी ने की थी। तो उन्होंने कहा कि जो लॉ में है उसके ऊपर इस तरह की टीका नहीं करनी चाहिए, और उन्होंने कहा कि इस बार आपका पाला वो भारतीय जनता पार्टी और प्रधानमंत्री के लिए कह रहे हैं कि मराठा समाज से पड़ा है। अगर आप हम पे गोली चलाएंगे तब आपको हमारा फिर सामना भी करना पड़ेगा। अगर आप
बात करेंगे, हमसे संवाद करेंगे तो हम आपका स्वागत होगा, लेकिन अगर आप गोली चलाएंगे तो आपको फिर हमारी तरफ से जवाब भी मिलेगा। और आपको इस बात का ध्यान रखना चाहिए कि इस बार आपका सामना मराठा समाज से हो रहा है। सर बहुत बहुत याच्या धन्यवाद। पलीकडे आणखीन एक राहिलं की सच्चर कमिटीने काय दिलंय, मी त्याच्यावरती अभ्यास नाही केला, पण ज्यावेळेस आमच्या नोंदी सापडायला आता सुरुवात केली त्यावेळेस मुस्लिम समाजाच्या सुद्धा खूप ओबीसीत नोंदी निघाल्या. मग आता काय करणार ती? छिनलं म्हणणार का? अगोदरच मुस्लिम समाज ओबीसी आरक्षणात होता. एक उदाहरण घे, पाशा पटेल म्हणून MP आहेत, मला वाटतं मिनिस्टर आहेत आता काहीतरी, त्यांची नोंद निघाली. त्यांनी मला इथे येऊन सांगितलंय की माझी मुस्लिम म्हणून कुणबीत नोंद निघाली ओबीसी आरक्षणात. अशा कित्येक तरी महाराष्ट्रातल्या मुस्लिमांच्या सुद्धा ओबीसीत नोंदी निघाल्या, कुणबी म्हणून. कुणबी म्हणजे शेतकरी म्हणून. मग कोणी कोणाचं छिनलं? ये कह रहे हैं कि जो आरक्षण छीनने वाली जो बात है उसको इस तरह से भी डिस्काउंट किया जा सकता है कि महाराष्ट्र में अभी जब मराठा आरक्षण के लिए जब लेगेसी डॉक्यूमेंट्स निकाले जा रहे थे कि किन किन के पास में कुनबी डॉक्यूमेंट्स हैं, उन्होंने कहा उसमें कई मुस्लिम समाज के लोगों के भी कुनबी डॉक्यूमेंट्स निकले हैं और उन्होंने बताया कि हम ओबीसी में हैं, हमें आरक्षण का लाभ मिल रहा है। तो उन्होंने कहा कि जो मुसलमान पहले ही ओबीसीज हैं उन्हें संविधान के तहत या जो कानून बने हैं उनके तहत आरक्षण मिल रहा है, तो उससे कोई ये कैसे कह सकता है कि उस आरक्षण को कोई किसी से छीन करके ले रहा है। जरांगी साहब आपका बहुत बहुत धन्यवाद। रात के 1 बजे हम आपसे मुलाकात कर रहे हैं और उसके बावजूद आपने समय दिया। बहुत लंबी आपकी यात्रा है, अभी लंबे उपवास से आप उठे हैं, आपकी तबीयत लगातार आपको औरंगाबाद जाके डॉक्टर को दिखाना पड़ता है, बावजूद उसके आपने हमारे दर्शकों के लिए समय निकाला, उसके लिए आपका बहुत बहुत धन्यवाद। एक चीज़ हम बस जानना चाहते हैं कि आपकी पार्टी की घोषणा कब होगी और उसका नाम क्या होगा? नाही नाही, पार्टी नाही करणार मी. माझ्या डोक्यात आणखीन नाही ते. मी शिकतोय राजकारण त्यांच्याकडूनच. ते काय डावं टाकी देत, मी त्यांना प्रत्येक डाव टाकून हरवितोय आत्तापर्यंत. आता राजकारणात काय डावं टाकणार आहेत ते बघतोय मी. मी राजकारणात बी हरविणार आहे त्यांना डावात. सामाजिक आंदोलनात मी त्यांना हरवलेलं आहे. एकही त्यांचा डाव यशस्वी होऊ दिला नाही. देवेंद्र फडणवीसांनी खूप डाव टाकले माझ्यावरती, खूप कि ते डाव पुऱ्या फडणवीस का डावात- नाम चला ही आता है, मतलब क्या कारण है? मतलब सरकार में तो शिंदे, एकनाथ शिंदे है मुख्यमंत्री, अजित पवार भी डेप्यूटी सीएम। नाही नाही, ते तर बाबा ते विचित्र माणूस आहे. ते एकच काम करतो फक्त, ते बोलत नाही कोणाच्या मध्ये, काय नाही. मराठ्यांच्या आरक्षणाच्या विरोधात जे ते उमेदवार देते ते महाराष्ट्रात फक्त गप बसून काढी लावी ते, आणि हे काड्या करते आणि ते काढी लावी ते. हा, ते काढले ते मी काय, मला नाही माहिती कोण आहे ते काड्या लावित आणि हे काड्या करायचं काम करत आहे. आता शिंदेचं चलूनच देत नाहीत ते, तरी शिंदेला सोडलेलं नाही आहे मी. जिथं शिंदे साहेबांनी चूक केली तिथं मी त्यांना वाजविलेलं आहे. मराठा आरक्षणाच्या विरोधात कोणी बोलू, मग ते मराठ्याचा असून ते कोणाचा असून, मी त्याला सोडतच नाही, त्याला वाजवतो. कारण काय आहे, फडणवीस साहेबांकडून खूप चुका झालेल्या आहे. त्यांना अगोदर आमचा कधीच विरोध नव्हता. महिलांवरती ज्यावेळेस हल्ला झाला त्यावेळेस ते म्हणले माझ्या पोलिसाला मारले, म्हणजे पोलीस तुझे का जनता तुझी, म्हणजे चुका करायच्या. आता सारखे केसेस करणं सुरू आहे. आंदोलन कधी झालंय 7 महिन्यापूर्वी, केसेस आत्ता करायला तेव्हा झोपले होते का तुम्ही त्या टायमाला? म्हणून त्यांचा जे द्वेष आहे ना मराठ्यांविषयीचा, तो आता बाहेर निघायला लागला आणि त्याचा फळ आणि परिणाम ते मोदी साहेबाला भोगायची वेळ आली. ये कह रहे हैं, बहुत सारी बातें थी, एक एक करके मैं उस बारी बारी से ट्रांसलेट कर देता हूँ। मैंने इनसे पूछा था कि आप चलते चलते मुझे बस ये बता दीजिए कि आप अपनी पार्टी की घोषणा कब करेंगे और उसका नाम क्या होगा। उन्होंने कहा कि मैं इतनी जल्दी में नहीं हूँ, मैं राजनीति सीख रहा हूँ और उनसे ही राजनीति सीख रहा हूँ जिनके खिलाफ मैं लड़ रहा हूँ। और ये कह रहे हैं कि अब तक के मैंने जो चढ़वड़ की, जो आंदोलन की पॉलिटिक्स थी उसमें मैंने उन्हें हरा के बताया, अब मैं उन्हें इलेक्टोरल पॉलिटिक्स में हरा के बताऊँगा। और जब मैंने उनसे पूछा कि वो अपनी बात आगे बढ़ा रहे थे, मैंने कहा कि अनायास या सायास, आप कैसे भी कह लीजिए, देवेंद्र फडणवीस का नाम चला ही आता है डिस्कशन में। तो ये कह रहे हैं कि नहीं, मैंने ऐसे किसी को छोड़ा नहीं है। जब एकनाथ शिंदे से कोई गलती होती है या उनकी मुझे कोई बात ख़राब लगती है तो मैं उनको भी टोकता हूँ। और ये कह रहे हैं कि जो 2 बाकी डेप्यूटी चीफ मिनिस्टर्स हैं उसमें से एक अजित पवार है, वो उनके बारे में कह रहे हैं कि वो कुछ करते नहीं हैं, वो किसी से कुछ बोलते नहीं हैं, लेकिन वो कह रहे हैं कि 2 लोग हैं सरकार में, एक का काम है काड़ी करना और एक का काम है उसको होने देना। उसका लूज ट्रांसलेशन ये होगा कि एक गड़बड़ करता है और एक गड़बड़ होने देता है। तो इस तरह की यंत्रणा चल रही है। और देवेंद्र फडणवीस को लेकर उन्होंने फिर से अपनी वो बात दोहराई है कि आप गृह मंत्री हैं, केसेस, ये जो घटना है 7-8 महीने पुरानी है, केसेस आप अभी डाल रहे हैं।
तो इनका ऐसा कहना है कि देवेंद्र फडणवीस में मराठा समाज को लेकर के कोई एक द्वेष है और इसीलिए वो उस चीज़ को दरकिनार कर नहीं पा रहे हैं। ये बातचीत और लंबी हो सकती थी। हम जान रहे हैं कि हमारे दर्शकों के लिए थोड़ी भाषा की समस्या रही होगी। जरांगे पाटिल मराठी में बात कर रहे थे, मैं अपनी जितनी मराठी मुझे आती है उतना मैं प्रयास कर रहा था कि उनका भावानुवाद, क्योंकि पूरी बात तो मैं नहीं आपको बता सकता, करने की मेरी कोशिश की। अगर अनुवाद में कोई त्रुटि होती है, अगर अनुवाद में कोई खामी होती है तो उसे मैं स्वीकार करता हूँ। आप प्लीज़ उसे फ्लैग कीजिए, हम उसे अपनी ओर से सुधारने की कोशिश करेंगे। ये भी एक तरीका है इंटरव्यूज़ आपके सामने लाने का, भाषा के बंधन से आगे जाकर के राजनीति को समझने का, आप तक के उसे लाने का। ये प्रयास आपको कैसा लगा उस बारे में हमें ज़रूर बताइएगा। जालना से प्रशांत के साथ मैं हूं निखिल, आप देखते रहिए दी ललन टॉक। बहुत बहुत धन्यवाद। धन्यवाद सर। धन्यवाद। हिंदी लवकर शिकून घेतो मी। कह रहे हैं हिंदी जल्दी सीख लूँगा।